सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गुमालकोंडा अंतर्गत गुमालकोंडा, मुत्तापूर, सोमनूर, मुकिडी गुत्ता, जुना सोमनूर आणि नवी सोमनूर ही गावे मुसळधार पावसामुळे पूर्णपणे संपर्काबाहेर गेली आहे। मुत्तापूर येथील पुलियावर नदीचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। या परिस्थितीमुळे रुग्णांना उपचारासाठी सिरोंचा उपजिल्हा रुग्णालयात जाता येत नाहीये। तसेच शासकीय कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळेत जाणे, अत्यावश्यक सेवा, बाजारपेठ आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालाय। एखादी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांसमोर जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। दरम्यान एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी असरली ग्रामीण रुग्णालयातून अँब्युलन्सद्वारे तेलंगणा राज्यात नेण्याची वेळ आली। मुत्तापूर पुलिया पाण्याखाली गेल्यामुळे सिरोंचा मार्ग बंद झाल्याने रुग्णाला पर्यायी मार्गाने तेलंगणात हलवण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात आरोग्य सेवेवरील गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आलाय। या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने मुत्तापूर येथे उंच पुलाचे बांधकाम करावे, तसेच कायमस्वरूपी वाहतुकीची व्यवस्था करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या मागणीसाठी देवीदास लटकरी, इंद्रकुमार गोगुला, रमेश जगम, हरियत कुमारी, श्रीवास जगम, सडवली लटकरी, संजय गोगुला तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित पाहणी करून उंच पूल व सर्व ऋतूंमध्ये सुरू राहील असा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे। स्वराज्य न्यूजसाठी विद्यार्थी संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।